रविवार को जब पूरे देश में भारत की जीत का जश्न मनाया जा रहा था, उसी वक्त महाराष्ट्र के सिंधुदुर्ग जिले के मालवन के आडवन इलाके में राष्ट्र विरोधी नारे लगाए जाने की घटना सामने आई। बताया जा रहा है कि ये नारे कुछ प्रवासी मुस्लिम कबाड़ व्यापारियों द्वारा लगाए गए थे, जिसमें इलाके में भारी आक्रोश फैल गया। सिंधुदुर्ग जिले के मालवन के आडवन इलाके में राष्ट्र विरोधी नारे लगाए जाने से सोमवार को इस घटना के खिलाफ पूरे मालवन में जबरदस्त विरोध प्रदर्शन हुआ। हिंदू समुदाय के लोगों ने मोटरसाइकिल रैली निकालकर दोषियों पर कड़ी कार्रवाई की मांग की। पुलिस ने इस मामले में 3 लोगों के खिलाफ केस दर्ज किया है, जिसमें एक स्क्रैप व्यापारी, उसकी पत्नी और एक नाबालिग बच्चा शामिल है। इस बीच भाजपा के नेता नीलेश राणे ने नगर पालिका को पत्र लिखकर कबाड़ व्यापारियों की अनधिकृत बस्ती को हटाने की मांग की। प्रशासन ने तुरंत कार्रवाई करते हुए बुलडोजर चलाकर अवैध निर्माण को ध्वस्त कर दिया। हे जे वाहन आहे हे जे योग्यता प्रमाणपत्र संपलेलं आहे, त्यामुळे ते रस्त्यावर रोड वर्तन सर्टिफिकेट नसल्यामुळे ते पोलीस मालवण पोलीस स्टेशनने अटकवून ठेवलं। फक्त हे जे वाहन आहे परिवहन वर्गात संवर्गात नोंदणी झालेलं वाहन आहे, ते फक्त मी पोलीस स्टेशन मालवणमध्ये अटकवून ठेवलं। संदीप भोसले, मोटर निरीक्षक सिंधुदुर्ग। मालवणमध्ये संध्याकाळी 1:15च्या सुमारास सचिन बोराडकर नावाचे व्यक्ती होते। त्याला एक मुलगा देशविरोधी घोषणा देताना किंवा बोलताना मिळून आला होता। नंतर त्यांनी अधिक चौकशी केली आणि बाकीच्या लोकांच्या मदतीने त्याच्या घरी गेले असता त्याच्या घरच्यांनी देखील देशविरोधी काही वक्तव्य त्यांच्या समोर केली। त्याच्या अनुषंगाने आपण मालवण पोलीस स्टेशनला 23 नंबर CR दाखल केलेला 196 197 देशविरोधी घोषणा देणं आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणं या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये एकूण 3 आरोपी आहेत। त्याच्यापैकी एक आरोपी अल्पवयीन आहे, 2 आरोपी हे सज्ञान आहेत। दोन्ही आरोपींना आपण अटक केलेली आहे आणि दोन्ही आरोपींना माननीय न्यायालयामध्ये हजर केलेले आहे। त्याच्यानंतर संबंधित जो आरोपी होते याचा व्यवसायाच्या अनुषंगाने देखील कारवाई करण्याकरता नगरपालिका प्रशासनाला पत्र दिलं होतं आणि नगरपालिकेने एकूण खात्री करून त्याच्यावर कारवाई देखील केलेली आहे। आमचा एक मित्र आहे सचिन वराडकर म्हणून, त्याला जेव्हा ही घटना घडली तेव्हा त्याला जेव्हा घटना कळली आणि तो ह्या परप्रांतीय वस्तीत जाऊन त्याने यांना विचारणा केली की तुम्ही असं का बोलताय, का करताय। त्याच्यानंतर हे लोक त्यांच्या अंगावर आल्यानंतर त्याने थोडीशी हमरातुमरी झाली, पण त्यांनी आम्हाला सांगायला आला की तो फोन लावत होता मला, पण मला तुमचा माझा फोन काही कारणास्तव लागला नसेल म्हणून तो मला भेटायला आला हॉटेलला। मग आम्ही हे कळल्या लगेच आम्ही तिकडनं बाहेर पडलो। जाताना आम्ही भाऊ सामंत किंवा आमचे बाकीचे विश्व हिंदू परिषद कार्यकर्ते, बाकी हिंदू समाज, आपले जे लोक आहेत, तरुण मुलं, या सर्वांना एकत्र करून आम्ही त्यांना जाब विचारायला गेलो। त्याच्या घरी गेल्यानंतर त्याची म्हणजे तिथे कोण स्त्री होती, त्याला एवढा माज होता की तिकडे गेल्यावरती पुन्हा आपल्या भारताला, आपल्या हिंदुस्थानला शिव्या द्यायला लागली। एकदम एवढ्या घाणेरड्या की आमच्या तोंडात पण तो शब्द येऊ शकत नाही, एवढ्या विचित्र भाषेत, एवढ्या विचित्र त्यांनी शिव्या द्यायला लागली। आमच्या मताप्रमाणे ते आपले भारतीय किंवा हिंदुस्थानी माणसं असू शकत नाही जी हिंदुस्थानला, आपल्या भारताला शिव्या देत होती। म्हणून आम्ही त्यांना चांगला प्रसाद दिला। तिकडनं त्याला घेतलं आणि त्याला आम्ही पोलीस स्टेशनला घेऊन गेलो आणि पोलिसांनी पण त्याच्यावर चांगल्या प्रकारे कारवाई केली। दुसऱ्या दिवशी त्याच्यावर आपल्या नगरपालिकेने पोलीस स्टेशनवरनं एक सुंदर कारवाई केली आणि त्याचं आम्ही नक्की स्वागत करतो। हो, नक्कीच आम्ही सगळे हिंदू बांधव किंवा हिंदू समाजाच्या वतीनं जे आम्हाला संशयास्पद लोक भेटतील, कारण ह्याच्यातली जी परप्रांतीय लोक आहेत ते 100% संशयास्पद आहेत। त्यांच्याकडे आता आम्हाला जे मिळालेत एकाच पत्त्यावरती, म्हणजे एकाच आधार कार्डावरती 8-8, 9-9 लोक भेटत आहेत ज्यांचे आधार कार्ड एकच आहेत। अशी जी बरीच माणसं इकडे फिरतात। आता पोलीस प्रशासन किंवा बाकीचे प्रशासन आपलं काम करत, आम्ही हिंदू पण आमचं जे कर्तव्य आहे की ह्या लोकांना शोधून बाहेर काढणं आणि प्रशासनाच्या ताब्यात देणं, हे आम्ही नक्की ह्यापुढे पण चालू ठेवणार आहोत। यांना जोपर्यंत अद्दल घडत नाही, या लोकांना भीती वाटत नाही की आम्ही या गोष्टी केल्या नाही पाहिजे, निदान मालवणात तरी आपण आलं नाही पाहिजे, हे जोपर्यंत त्यांना कळत नाही तोपर्यंत आमचं चालूच राहणार आहे आणि मालवण आम्ही पूर्णपणे या समाजकंटकांपासून मुक्त करणार आहोत। हे 100% त्यांना राजकीय आपली मतपेटी वाढवण्यासाठी राजकीय लोकांनी हे सगळं केलेलं आहे। राजकीय लोक आपल्या स्वार्थासाठी ह्यांना देतात, पण त्याच्यासाठी आमच्यासारख्या सामान्य हिंदू माणसाला या गोष्टीचा भरपूर त्रास होतोय। पण आम्ही ह्याच्यानंतर राजकीय माणसांना पण कोणालाच त्यांचं आधार कार्ड काय करा आम्ही करायला देणार नाही। ह्याच्यानंतर तुम्हाला एकही परप्रांतीय म्हणजे परदेशातला किंवा चुकीचा भारताविरोधी काम करणारा माणूस याच्यानंतर दिसला, माणूस त्याला यथेच्छ प्रसाद दिला जाईल, त्याच्यानंतर आम्ही त्याला स्वाधीन करू पोलिसांच्या। त्यावेळी भारत हा जिंकण्याच्या मार्गावर होता, पण असं असताना रोहित शर्मा यांची विकेट गेली आणि ती विकेट गेल्यानंतर जे भंगारवाले काही मुलं होती, ही मुलं मॅच बघता ज्यावेळी रोहित शर्माची विकेट गेल्यानंतर धावत बाहेर आली, घराबाहेर आली आणि भारताच्या विरोधी घोषणा द्यायला सुरुवात केली त्यांनी। त्या ठिकाणून जाणारे आमचे काही माणसं होते, त्यांनी ती ऐकली आणि त्यांना काही जाब सुद्धा विचारला।
त्याच्यातील लहान मुलं होती त्यांना थोडं त्यांनी सुनावलं आणि त्याच्यातला एक मोठा 15-16 वर्षाचा जो मुलगा होता तो पळून जायला लागला. आणि त्याच्यानंतर आमचा एक वराडकर म्हणून एक कार्यकर्ता आहे ते विश्व हिंदू परिषदेचा, त्याला तो काही अंतरावर 1 किलोमीटरवर भेटला. तर त्याने पकडलं, त्याला 2 लावले, त्याला विचारलं तर तोही त्याला उलटी सुलटी उत्तरं दिलेलं. नंतर नंतर चलो मेरे अब्बा के पास चलो. बाजूला त्याचं भंगाराचं स्टोअर आहे, तिथे त्याचे आई वडील आणि बहीण आणि ती सगळी राहत होती. त्या ठिकाणी जाऊन त्याने आपल्या वडिलांना सांगितलं आणि वडील सुद्धा बाहेर येऊन ते आमच्या माणसाला शिव्या घालायला लागले की तुमको त्याच्यानंतर त्याने मग आम्हाला सर्वांना फोन केले. आम्ही तिथे जमलो आणि जाब विचारायला गेलो. जाब विचारायला गेल्यानंतर त्यांनी असं बी काही बोललोच नाही. आम्ही 10-15 जण होतो. आम्हाला एवढं सगळी गर्दी बघितल्या तो म्हणा मी असं काही बोललोच नाही असं तो म्हणाला. आणि त्याच्यानंतर मग आम्ही त्या लहान मुलाला त्या जो 15 वर्षाचा मुलगा होता त्याला बाहेर खेचलं त्या घराच्या आणि त्याला विचारलं. ते विचारल्याबरोबर त्याची जी आई होती ती आम्हाला मारायला आली आणि तिने परत आपल्या देशाला आपल्या भारत मातेला शिव्या द्यायला लागली. घाणेरड्या शिव्या दिल्या आणि आमच्या मातृभूमीला, आमच्या भारताला, आमच्या देशाला, भारत मातेला अशा कोणी शिव्या दिल्या तर आम्ही कधी ऐकणार नाही. तो कोणीही असू दे त्याला मारल्याशिवाय राहणार नाही. आम्ही त्या पद्धतीने त्यांना प्रसाद दिला. सगळ्यांना तिघांना आम्ही सोडलं. लक्षात ठेवा. पोलिसांना या सगळ्या संदर्भात आम्ही पोलिसांना निवेदन दिलेलं. पोलिसांना त्याच्या अगोदर सुद्धा आम्ही 2 महिन्यापूर्वी गणपतीच्या दिवसात म्हणजे 5-6 महिन्यापूर्वी सुद्धा पोलिसांना या संदर्भातलं एक निवेदन दिलं होतं की ते जे फळ विक्रेते आहेत हे सगळेच काही महाराष्ट्रीयन नाही, हे सगळे जे आहेत युपी किंवा बांगलादेशातून आलेले आहेत आणि इथे त्यांचे आधार कार्ड बनविलेले आहेत. तर त्यांची ही जी आधार कार्ड आहेत ती त्यांनी पूर्णपणे सगळ्या पोलिसांनी तपासावीत, बघावीत आणि हे सांगितलेलं होतं. पण तरीसुद्धा पोलीस आणि ते भंगारवाले फळ विक्रेते म्हणजे खूप लोक आहेत